Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये। गेल्या काही दिवसांपासून हा प्रश्न होता की मवियासोबत वंचित बहुजन आघाडी येणार का, याच्याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या। आता प्रकाश आंबेडकरांनी दोन त्यांच्या लिस्ट जाहीर केल्या असल्या, त्यांचे कॅन्डिडेट जरी जाहीर केलेले असले तरी अजूनही मवियाचे नेते सातत्याने म्हणत होते की प्रकाश आंबेडकर हे आमच्यासोबत येतील किंवा आमचा प्रयत्न आहे की त्यांनी आमच्यासोबत यावं। अर्थात आता एका अर्थाने प्रकाश आंबेडकरांनी ज्या अर्थी दोन लिस्ट जाहीर केलेल्या त्या अर्थी प्रकाश आंबेडकर हे स्वतंत्र लढणार आहेत आणि ते त्यांचे जे उमेदवार आहेत ते रिंगणात उतरणार आहेत। परंतु प्रश्न राहत होता तो म्हणजे अकोल्याच्या जागेबाबतचा। अकोल्याच्या जागेवर काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देणार का, मवियाचे नेते त्यांच्या मागे उभे राहणार का, हा सगळा प्रश्न होता। दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा काँग्रेसला त्यांच्या 7 जागांवर पाठिंबा द्यायचं जाहीर केलं होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी नागपूर आणि कोल्हापूरच्या जागेवर पाठिंबा आधीच देऊ केलेला आहे। त्यामुळे अकोल्याच्या जागेवर काय होणार हा सगळा प्रश्न होता। काँग्रेसच्या अनेक लिस्ट आल्या, परंतु त्या लिस्टमध्ये कुठेही अकोल्याच्या जागेच्या उमेदवाराची कुठेही घोषणा नव्हती, त्याचं कुठेही नाव नव्हतं। परंतु काल रात्री उशिरा आलेल्या एका लिस्टमध्ये अखेर अकोल्यामधनं आता काँग्रेसने उमेदवार रिंगणात उतरवलेला आहे। अभय पाटील यांना काँग्रेसने आता अकोल्यातनं उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे एक प्रकारे आता काँग्रेस सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार त्यांनी उभा करायला त्यांनी सुरुवात केली किंवा उमेदवार दिलेला आहे। त्यामुळे आता मवियासोबतची प्रकाश आंबेडकरांची चर्चेची दारं बंद झाली आहे का, मविया आणि प्रकाश आंबेडकरांना नेमका काय संदेश देऊ केलेला आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊया। तर आपण सुरुवातीला जसं म्हटलं की मविया आणि बीबीए एकत्र येणार का हा सगळा प्रश्न होता। अनेक पत्र इकडनं तिकडे झाली, अनेक बैठका झाल्या, परंतु त्याच्यामधनं काही हासिल झालं नाही। अर्थात आता प्रकाश आंबेडकरांनी स्वतःची भूमिका जाहीर केली आणि त्यांनी थेट उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली। दुसरीकडे मवियाचे नेते त्यांनी सुद्धा आपापले उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली होती, पण प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देऊ असं म्हटलं होतं। त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की तुम्ही आम्हाला 7 जागा सांगा, त्या 7 जागांवर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ। आणि त्याचाच भाग म्हणून त्यांनी नागपूरच्या जागेवर काँग्रेसला पाठिंबा दिला आणि त्याचबरोबर शाहू महाराज कोल्हापुरातून लढत आहेत, तिथे शाहू महाराजांना देखील त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। आता इतर जागांवर ते पाठिंबा देणार का हा सगळा प्रश्न होता। त्यानंतर मवियाचे नेते हे सातत्याने म्हणत होते की प्रकाश आंबेडकर हे आमच्यासोबत येतील, आमच्यासोबत राहतील, आमची इच्छा आहे की संविधान वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं। प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि त्यामुळे संविधान रक्षणासाठी ते आमच्यासोबत येतील, मतविभाजन टाळण्यासाठी ते आमच्यासोबत येतील असं सातत्याने मवियाचे नेते म्हणत होते। परंतु अनेक बैठका फिसकटल्या, प्रकाश आंबेडकरांना जे प्रस्ताव देण्यात आले होते ते त्यांनी मान्य केले नाहीत आणि अखेर त्यांनी एक एक उमेदवार आता रिंगणात उतरवायला सुरुवात केलेली। वंचित बहुजन आघाडीच्या 2 लिस्ट आलेल्या आहेत आणि त्या 2 लिस्टमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांचे उमेदवार उभे केलेले आहेत। अनेक ठिकाणी जिथे काँग्रेसचे उमेदवार आहेत किंवा शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथे सुद्धा आता वंचितने आपले उमेदवार उभे केलेले आहेत। त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये नेमकं काय होणार हा सगळा प्रश्न होता। यातच प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामध्ये पाठिंबा दिला जाऊ शकतो असं म्हटलं जात होतं। अकोल्यामध्ये काँग्रेसची जागा आहे, ती काँग्रेस तिथनं उमेदवार देईल की नाही हा सगळा प्रश्न होता। ज्या याद्या आल्या काँग्रेसच्या त्याच्यामध्ये कुठेही अकोल्याच्या उमेदवाराचं नाव नव्हतं आणि सगळेच नेते मवियाचे म्हणत होते की जर प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आले तर आम्ही त्यांना अकोल्यामध्ये पाठिंबा देऊ किंवा अकोल्याची जागा ही प्रकाश आंबेडकरांना सोडली जाऊ शकते। जो प्रस्ताव मवियाने आंबेडकरांना दिला होता त्याच्यामध्ये सुद्धा अकोल्याची जागा ही आंबेडकरांना सोडली होती, बीबीएला सोडली होती। त्यामुळे जरी आघाडी झाली नाही तरी सुद्धा कदाचित मवियाचे नेते किंवा मविया अकोल्याची जागा ही प्रकाश आंबेडकरांना देऊ शकते किंवा बाहेरनं त्यांना पाठिंबा दिला जाऊ शकतो, उमेदवार उभा केला नाही जाणार असं म्हटलं जात होतं। परंतु अखेर काल रात्री जी काँग्रेसची यादी आलेली आहे त्या यादीमध्ये काँग्रेसने आता अकोल्यामधनं सुद्धा उमेदवार जाहीर केलेला आहे। डॉक्टर अभय पाटील यांना अकोल्यातनं आता काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे। खरं तर विजय वडेट्टीवार हे काल माध्यमांशी बोलताना ते म्हणाले होते की प्रकाश आंबेडकरांनी 7 जागांवर पाठिंबा काँग्रेसला देऊ केलेला आहे, 2 जागांवर ऑलरेडी दिलेला आहे, तर आम्ही हायकमांडला विनंती करू की अकोल्यामध्ये आपण उमेदवार नको दाखल करायला, आपण प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देऊ। असं असताना सुद्धा काल रात्री हा उमेदवार जाहीर झालेला आहे। विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले होते ते आपण ऐकूयात। नाही, असं आहे, आता कालही आम्ही आमच्या हायकमांडशी बोललो, जर आमचे आपले प्रकाश आंबेडकर साहेब हे जर पुन्हा काँग्रेसच्या 7 जागांना पाठिंबा देत असतील तर अकोल्याच्या जागेच्या संदर्भात पुनर्विचार व्हावा असे अनेक आमच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मागणी आहे। ते आम्ही हायकमांडला कळवलं आहे, त्यावर ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे। आता विजय वडेट्टीवार जरी म्हटले असले की आम्ही हायकमांडशी बोलू आणि तिथे प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देऊयात, तरी सुद्धा आता रात्री उशिरा लिस्ट आलेली आहे आणि त्या लिस्टमध्ये अभय पाटील हे आता अकोल्यातनं काँग्रेसचे उमेदवार असणार। त्यामुळे आता अकोल्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे।
इकडे अनुप धोत्रे जे भाजपचे उमेदवार आहेत, दुसरीकडे प्रकाश आंबेडकर हे VBAचे उमेदवार आहेत, आणि तिसरीकडे आता अभय पाटील हे सुद्धा काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत आणि ते सुद्धा रिंगणात असणार आहे. आता हे सगळं झाल्यानंतर आंबेडकर नेमकी काय भूमिका घेत आहेत हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण आंबेडकरांनी 7 जागांवर पाठिंबा देऊ केला होता. असं असताना काँग्रेस एका जागेवर सुद्धा त्यांना पाठिंबा द्यायला तयार नाही आहे. तर अकोल्याची जागा जी प्रकाश आंबेडकर सातत्याने लढवत आलेले आहेत त्या जागेवर सुद्धा आता काँग्रेसने त्यांचा उमेदवारी दिलेला आहे आणि एक प्रकारे प्रकाश आंबेडकरांना संदेश दिलेला आहे की तुम्ही जर मवियासोबत नसाल तर आम्ही तुमच्या विरोधात सुद्धा आता उमेदवार दाखल करू. अर्थात याची जी आयडिया आहे ती आधीच आली होती, कारण अनेक ठिकाणी प्रकाश आंबेडकरांनी त्यांचे उमेदवार उभे केले होते आणि सातत्याने काँग्रेस असेल मवियाचे नेते म्हणतात की मतविभाजन टाळण्यासाठी एकत्र यायला पाहिजे. परंतु ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकरांनी उमेदवार जाहीर केले त्यानंतर आता काँग्रेसने सुद्धा अकोल्याच्या जागेवर सुद्धा तिथे माघार घेतलेली नाही आहे. तिथनं सुद्धा त्यांचा उमेदवार आता रिंगणात उतरवलेला आहे. अर्थात प्रकाश आंबेडकर यावर काय बोलतात का, काय भूमिका मांडतात, आणि आता एक प्रकारे मवियाचं आणि VBAचं एकत्र येणं शक्य होणार नाही असंच काही आहे का, हे सगळं येत्या काळामध्ये पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? काँग्रेसने उभा केलेल्या उमेदवाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबाबत काय वाटतं? काँग्रेसच्या भूमिकेबाबत काय वाटतं? हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.